नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आदिरा एज्युकेशन या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मी दशरथ काळे। आज आपण इयत्ता 12वी अकाउंट सब्जेक्ट पाहणार आहोत। त्यातील पहिला चॅप्टर पाहत आहोत। त्या अगोदर पहिल्या चॅप्टरमध्ये पार्टनरशिप फायनल अकाउंट हा पहिला चॅप्टर आहे। त्यातील आपण पहिले 5 क्वेश्चन्स पाहिलेले आहेत। म्हणजे सॉल्व करतोय ना, ते 5 क्वेश्चन आपण पाहिलेले आहेत। त्या अगोदर 5 क्वेश्चन, आता आपण आज 6वा क्वेश्चन पाहणार आहोत। 6वा क्वेश्चन काय आहे? अर्चना अँड प्रेरणा आर पार्टनर्स। 2 पार्टनर्स आहेत। कोण कोण? अर्चना आणि प्रेरणा। शेअरिंग प्रॉफिट अँड लॉस इन द रेशो 2:1 आहे, विथ द हेल्प ऑफ फॉलोइंग ट्राय बॅलन्स अँड ॲडजस्टमेंट गिवन बिलो यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019 अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट। आपल्याला काय काय बनवायचं? ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट ओपन करायचे आहे। 2 पार्टनर आहेत, अर्चना आणि प्रेरणा। त्यांचा रेशो दिलेला आहे 3:1। मग आपल्याला त्यांचा रेशोनुसार आपल्याला नेट प्रॉफिट द्यावं लागेल। जे आहे ते नेट प्रॉफिट 3:1 म्हणजे 2:1, सॉरी 3:1 नाही, 2:1, 2/3 आणि 1/3 अशा प्रकारे आपल्याला रेशो काढावा लागेल। त्या अगोदर आपण हे ट्राय बॅलन्स दिलेले आहे। ट्राय बॅलन्स कुठं जातं ते पाहूत आपण 1 बाय 1। ॲडजस्टमेंट पण पाहूत आणि नंतर पोस्टिंग करूत 1 बाय 1। स्टॉक, ओपनिंग स्टॉक आहे हे काय? ओपनिंग स्टॉक हे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला जातो। पेटेंट्स काय आहेत? तुमचे ॲसेट्स आहेत। पेटेंट्स ॲसेट्स आहे, ॲसेटला जातं। सन्ड्री डेटर्स काय? ॲसेट्स आहे, ॲसेट्सला जातो। डेबिट साईड पाहतो, नंतर क्रेडिट साईड पाहतो आपण। स्टॉक ऑफ स्टेशनरी, स्टॉक ऑफ स्टेशनरी म्हणजे काय? क्लोजिंग स्टॉक आहे, ओपनिंग स्टॉक नाही, हे क्लोजिंग स्टॉक आहे। त्यामुळे काय जातं? हे ॲसेट्सला जातं, क्लोजिंग स्टॉक। ट्रेडमार्क्स ॲसेट्स, बिल्स रिसिवेबल ॲसेट्स, इलेक्ट्रिसिटी चार्जेस एक्सपेन्सेस आहेत, म्हणजे खर्च आहे तुमचा। इलेक्ट्रिसिटी चार्जेस हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला जातो। वेजेस हे पण एक प्रकारचे तुम्ही वेजेस देतोय, हे ट्रेडिंग अकाउंटला जातं। कुठं जातं? ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड। हिटिंग अँड लाईटिंग हे पण ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड। ट्रेड एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे एक्सपेन्सेस आहेत, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जातं। सेल्स रिटर्न, सेल्समधून लेस होतं, लेस फ्रॉम सेल्स, लेस फ्रॉम सेल्स आल्यानंतर आपण ते पाहू। लँड अँड बिल्डिंग ॲसेट्स, फर्निचर ॲसेट्स, कॅश ॲट बँक ॲसेट्स, इन्व्हेस्टमेंट ॲसेट्स। ड्रॉविंग कुठं जातं? पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला जातं। पार्टनर्सच्या कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला जातं। कुठं जातं? डेबिट साईडला। अर्चना आणि प्रेरणा। बॅड डेप्सचं तुम्हाला फॉर्म्युला सांगितलेले पहिलं त्या व्हिडिओमध्ये, तुम्ही ते बघू शकता। बॅड डेप्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला जातं। परचेसेस ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड। हे डेबिट साईड झालेली आहे। आता आपण पाहतोय क्रेडिट साईड ट्राय बॅलन्सची क्रेडिट साईड। आता कॅपिटल पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला जाणार। ओके, क्रेडिट साईडला अर्चना आणि प्रेरणा। अदर लोन्स लॅबिलिटी साईड्स, रिझर्व्ह फंड लॅबिलिटी साईड, सन्ड्री डेटर्स लॅबिलिटी, बिल्स पेबल लॅबिलिटी, परचेस रिटर्न, लेस फ्रॉम परचेसेस। काय होतं? लेस फ्रॉम परचेसेस। RDD हे ओल्ड RDD, ओल्ड RDDचा फॉर्म्युला आहे, तिथं आपण टाकतो। पहिला सुरुवात काय? बॅड डेप्ट्स, म्हणजे हे बॅड डेप्ट्स असतात, हे ट्राय बॅलन्सचे बॅड डेप्ट्स। तुम्हाला सांगतो बॅड डेप्ट्सचे फॉर्म्युले, म्हणजे फॉर्मॅट बॅड डेप्ट्स प्लस न्यू बॅड डेप्ट्स प्लस
न्यू RDD याची अमाऊंट असते, तिथं अमाऊंट लिहायची असतात, आणि लेस ओल्ड RDD. आता हे RDD आहे काय, हे ओल्ड RDD. हे जे आहे ना हे ओल्ड RDD म्हणजे हे अमाऊंट आहेत, हे अमाऊंट आहे, हे अमाऊंट आहे. त्याच्यानंतर टोटल झाल्यानंतर हे अमाऊंट, हे ओल्ड RDD किती आहे 500 रुपये. हे 500 रुपये इथं लेस करायचे. आणि हे बॅड डेब्ट्स आहेत ना, हे बॅड डेब्ट्स इथं, हे 200 रुपये किती इथं. आणि ज्यानंतर ॲडजस्टमेंट आहे खालची आपली, ते न्यू बॅड डेब्ट्स असतील किंवा न्यू RDD असतील, हे ॲड करून हे लेस 500 रुपये लिहून आउटरला अमाऊंट लिहून टाकतो आपण. हे फॉर्मॅट आहे, हे बॅड डेब्ट्सचा फॉर्मॅट आहे, तुम्हाला लक्षात राहू द्या. हे समजलं RDD कसं आहे. हे ओल्ड RDD 500 रुपये लेस करून आपण इनरचा आउटरला लिहितो. सेल्स कुठं जातो, ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड. इंटरेस्ट, हे इंटरेस्ट तुम्हाला भेटलेलं आहे, इन्कम आहे एक प्रकारचं. इंटरेस्ट काय, इन्कम आहे. मग कुठे जातो इंटरेस्ट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साईड. हे अशा प्रकारे आपण पाहिलेले. आता 1 बाय 1 ॲडजस्टमेंट पाहू. आता बघा ॲडजस्टमेंट पहिली, स्टॉक ऑन 31 मार्च 2019 इज व्हॅल्यूड ॲट कॉस्ट प्राइस 12,000 अँड मार्केट प्राइस 17,000. आता कॉस्ट प्राइस आणि मार्केट प्राइस विच एव्हर इज लेस, ह्या दोन्हीमध्ये लेस कोणते ते आपण घ्यायचं. आता ह्याच्यामध्ये लेस कोणते म्हणजे छोटी अमाऊंट कोणती, मोठी अमाऊंट नाही घ्यायचं. छोटी अमाऊंट 12,000 आणि 17,000 आहे. मग 12,000 लेस छोटी अमाऊंट आहे. 12,000 आपण ह्याला काय म्हणणार, बाय ट्रेडिंग. पहिला इफेक्ट कुठं जातो, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला काय जातो, म्हणून फर्स्ट इफेक्ट काय जातो, बाय क्लोजिंग स्टॉक. हे कुठं जातो, ट्रेडिंग अकाउंटच्या क्लोजिंग क्रेडिट साईडला. ओके, हे 12,000 रुपये. आणि दुसरा इफेक्ट आहे असेट्सला, बाय क्लोजिंग क्लोजिंग स्टॉक. हे दुसरा इफेक्ट असेट्सला, बाय क्लोजिंग स्टॉक असेट साईडला 12,000 रुपये. हे विच एव्हर इज लेस म्हणजे 12,000. जर इथं 12,000 राहिली असते आणि 17,000 राहिली असते, तर आपण 12,000 घेतली असती मार्केट प्राइस. पण जी दोन्हीमध्ये जी छोटी अमाऊंट आहे, म्हणजे मोठ्या अमाऊंटपेक्षा छोटी अमाऊंट 12,000 रुपये, ते आपण विच एव्हर इज स्टॉक घेतो. हे झालं पहिली. आवर कस्टमर मिस्टर शेखर फेल टू पे हिज ड्यू ऑफ ₹800 रुपये. शेखर नावाचा एक तुमचा कस्टमर आहे, त्यांनी तुमचे पैसेच नाही दिले. म्हणजे काय आहे, तो डेटर्स आहे. डेटर्स तो दिलंच नाही, म्हणजे 800 रुपये दिलेच नाहीत. ह्याला काय म्हणतात, न्यू बॅड डेब्ट्स. काय म्हणतात, न्यू बॅड डेब्ट्स. मग ही न्यू बॅड डेब्ट्स काय होतं, डेटर्समधून लेस. कुठून होतो, डेटर्समधून लेस होतो. आणि प्रॉफिट अँड लॉस डेटर्समधून लेस होतो, लेस आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला जातो बॅड डेब्ट्समध्ये. समजलं. आता हे न्यू बॅड डेब्ट्स आहेत ना, ही 800 रुपये इथे येणार. मग ह्याची टोटल मिळणार इथे होणार 800 आणि 200 1000 रुपये. हे आपण आणि नंतर 500 रुपये लेस होतात. हे न्यू बॅड डेब्ट्स आहेत, लक्षात ठेवा. 1/8 ऑफ. आता बॅड डेब्ट्स, हे बॅड डेब्ट्सला सन्ड्री डेटर्सला स्टार करा, कारण त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे. स्टार केली. आता 1/8 ऑफ पेटेंट्स आर टू बी रिटर्न ऑफ. आता पेटेंट्स रिटर्न ऑफचा अर्थ काय, लेस करायचे आपल्याला. काय करायचे, लेस. मग पेटेंट्समधून लेस. पहिला इफेक्ट काय होईल, पेटेंट्समधून लेस होतील. दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. फर्स्ट इफेक्ट काय, फर्स्ट इफेक्ट पेटेंट लेस आणि सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस. समजलं, डेबिट साईड. हे रिटर्न ऑफ. मग पेटेंट्सला पण तुम्ही स्टार करा. ओके. आता अ पार्ट ऑफ फर्निचर ₹5,000 इन परचेस ऑन 1 ऑक्टोबर 2018. ही पार्ट ऑफ फर्निचरची आहे, म्हणजे एक इन्फॉर्मेशन दिलेली आहे की ह्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे. परचेस केलेले 5,000 कधी, 1 ऑक्टोबर 2018.
2018ला परचेस केलेली आहे। एक तुम्हाला फर्निचरची इन्फॉर्मेशन दिलेली आहे, ज्यावेळेस आपण ॲडजस्टमेंट करतो त्यावेळेस तुम्हाला हे काढण्यासाठी काय डिप्रिशिएशन काढण्यासाठी तुम्हाला उपयोगी येईल। हे आता डिप्रिशिएशन लँड अँड बिल्डिंग 10% अँड फर्निचर 5%। तुम्हाला तर माहिती आहे डिप्रिशिएशन कसं होतं। पहिला इफेक्ट ह्याच्यातून लेस, बिल्डिंगमधून लेस 10% आणि फर्निचरमधून 5% लेस होतो। आणि दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला जातो। ओके, मग लँड अँड बिल्डिंगला स्टार करा आणि फर्निचरला पण तुम्ही स्टार करा। आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस वेजेस ₹300 अँड इलेक्ट्रिसिटी चार्जेस ₹200। आता ही आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस कोणाचं तरी देणं असं तुम्हाला वेजेसचे ₹300 द्यायचे आणि इलेक्ट्रिसिटी चार्जेस ₹200 राहिलेले। मग पहिला इफेक्ट काय होतो, हे आउटस्टँडिंग वेजेसमध्ये ॲड होतात आणि इलेक्ट्रिसिटी चार्जेसमध्ये ॲड होतात, देणं ॲड होतं, ह्याच्या इलेक्ट्रिसिटीमध्ये ॲड होणार फर्स्ट इफेक्ट। आणि सेकंड इफेक्ट देणं असल्यामुळे तुमचं काय होतं तर लॅबिलिटी साईडला जातो। कुठं जातो? लॅबिलिटी साईडला आउटस्टँडिंग 300 आणि 200। आता राहिला अलाउड इंटरेस्ट ऑन कॅपिटल 3%। आता 3% काढायचे तुम्हाला, एक तर 40,000वर आणि 20,000वर। मग ह्याचा पहिला इफेक्ट काय होतो प्रॉफिट अँड पहिला इफेक्ट काय होतो इंटरेस्ट ऑन कॅपिटल पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला 3%नी जी अमाऊंट आलेली आहे ते अमाऊंट 3%, म्हणजे 40,000वर किती 40,000 गुणिले 3 भागिले 100, 00 कटले 3, ही अजून एक 0, हा 2 शून्य 400 राहतात, 3 गुणिले 400 ₹1,200 येतील, 4 त्रिकोण 1200 येतील। आणि 20,000वर 3% काढायचे। ओके, भागिले 100, हे 0 गेले, हे 0 गेले, 2 शून्य गेले, 200 राहतात, 3 दोन्ही 6, ₹600 हे तुम्हाला पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहावं लागेल फर्स्ट इफेक्ट। आणि दुसरा इफेक्ट काय प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला हे इफेक्ट लिहावं लागेल। आता हे आपण ॲडजस्टमेंट पाहिले, 1 बाय 1 आपण एंट्री मारू, आपण ही करू। मी आज अशा प्रकारे बनवलेलं आहे इन द बुक्स ऑफ, तुम्हाला तर माहिती आहे। आता सॉल्व करते वेळेस तुम्हाला ट्रेडिंग अकाउंट म्हणजे हे आखावं लागेल, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आखावं लागेल आणि बॅलन्स शीट तुम्हाला अशा प्रकारे आखावं लागतील। हे बघा, इन द बुक्स ऑफ अर्चना अँड प्रेरणा trading account for the year ended 31st March 2019, debit side, credit side, particular amount, inner amount, outer amount, particular inner amount, outer amount, profit and loss account for the year ended 31st March 2019, debit side, credit side, left hand side काय असते डेबिट असते आणि राईट हँड साइड क्रेडिट असते, लक्षात ठेवा। पर्टिक्युलर अमाउंट रुपीज इनर अमाउंट आउटर अमाउंट, पर्टिक्युलर इनर अमाउंट आउटर अमाउंट। आता पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला फॉर द इयर एंडेड 8/9 डेबिट साइड आणि क्रेडिट साइड, पर्टिक्युलर अर्चना प्रेरणा त्याची अमाऊंट रुपीज पर्टिक्युलर अर्चना आणि प्रेरणा 2 पार्टनर्स आहेत। मग बॅलन्स शीट ॲज ऑन 31st March 2019, लायबिलिटीज इनर अमाऊंट आउटर अमाऊंट, असेट्स इनर अमाऊंट आउटर अमाऊंट, अशा प्रकारे आपण 1 बाय 1 पाहूत। आता तुमच्यापाशी बुक राहू द्या, आता मी बुक साईडला करतो आणि आपण 1 बाय 1 हे एंट्री मारू। आता बघा 1 बाय 1 एंट्री मारताना स्टॉक आहे, मग काय ते 2 ओपनिंग स्टॉक, काय होणार 2 ओपनिंग स्टॉक। ॲडजस्टमेंट आहे का नाही, मग कुठे जाणार ॲडजस्टमेंट नसल्यामुळं, सॉरी अजून एक विसरलं, आपण स्टार करायचे राहिलेत वेजेस आणि इथं वेजेस आणि इलेक्ट्रिसिटीला स्टार करा, मी एक राहिलं विसरून इलेक्ट्रिसिटी चार्जेस, हा याला स्टार करायचं, कारण स्टार करते वेळेस ॲडजस्टमेंट आहे, ॲडजस्टमेंट तुम्हाला समजल्या पाहिजे। ओके, तर 1 बाय 1 आपण ॲडजस्टमेंट पाहू।
स्टॉक आहे, स्टॉक किती आहे 8,560 रुपये. मग ह्याच्यावर ॲडजस्टमेंट नसल्यामुळे आउटरला लिहून टाका 8,560 रुपये, 8,560 रुपये. पेटेंट्स, पेटेंट्स कुठं लायबिलिटी असेट्सला जाणार, मग लिहा मग असेट्स साईडला पेटेंट्स. याच्यावर ॲडजस्टमेंट आहे, ज्याच्यावर ॲडजस्टमेंट असते त्याला 3 लाईन सोडायच्या. तुमच्या बुकमध्ये लाईन असतात, इथं लाईन नाही आहे, कोरं पेज असल्यामुळं इथं मी लाईन असं सोडतो, तुम्ही 3 लाईन सोडा. पेटेंट्स 2,000 रुपये. ओके, पेटेंट्स ह्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे, तुम्ही 3 लाईन सोडा, मी अशी जागा सोडतो. आता हे सन्ड्री डेटर्स, सन्ड्री डेटर्स असेट्सचे डेटर्स असेट्सचे 18,500. किती 18,500. सन्ड्री डेटर्सवर पण ॲडजस्टमेंट आहे, त्यात ते ॲडजस्टमेंट 3 लाईन सोडा. पुन्हा नंतर स्टॉक ऑफ स्टेशनरी असेट्सचे किती आहे 3,000 रुपये. आउटरला लिहा, ह्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे का नाही, आउटरला लिहून टाका 3,000 रुपये. बिल ट्रेडमार्क, ट्रेडमार्क ट्रेडमार्क असेट्सचे असेट्सलाच लिहा 2,000 रुपये. ओके. आता बिल्स रिसिवेबल 6,300. बिल्स रिसिवेबल असेट्सचे लिहा मग बिल्स रिसिवेबल 6,300 रुपये. असेट्स आहे, याच्यावर ॲडजस्टमेंट नाहीत म्हणून आपण आउटरला अमाऊंट लिहून टाकतो. तर त्यानंतर काय इलेक्ट्रिसिटी चार्जेस आहे. काय आहे इलेक्ट्रिसिटी चार्जेस. इलेक्ट्रिसिटी चार्जेस कुठे जातात, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. इथे एक लाईन सोडायची किंवा 2 लाईन सोडायच्या वरती, आणि 2 इलेक्ट्रिसिटी चार्जेस. ह्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे 14,50 सॉरी 1,450 रुपये. वेजेस, वेजेस कुठे जातात, प्रॉफिट अँड ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. मग इथं 2 परचेसेस, पहिलं सुद्धा ओपनिंग स्टॉकच्या नंतर परचेस येतं, आपण परचेस लिहून ठेवायचं, असून नसून लिहून ठेवा. 1 लाईन सोडा आणि नंतर लिहा, अजून ह्याच्या खाली 1 लाईन सोडा आणि देन परचेसचे अमाऊंट आल्यानंतर परचेस लिहतो आपण. परचेसेस इथे 2 लाईन सोडा तुम्ही, 2 लाईन आणि 2 वेजेस. 2 वेजेस किती आहे 950 रुपये. त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे, त्याच्यामुळे आपण 950 रुपये इनरला लिहायचे. हिटिंग अँड लाईटनिंग ते ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. 2 इथं त्या ॲडजस्टमेंट असल्यामुळे 3 लाईन सोडा. 2 हिटिंग अँड लाईटनिंग किती आहे 1,000 रुपये. 1,000 रुपये तुम्ही आउटरला लिहून ठेवा. सेल्स ट्रेड एक्सपेन्सेस आहे, सेल्स नाही ट्रेड एक्सपेन्सेस आहे. ट्रेड एक्सपेन्सेस कुठे जातं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. 2 एक्सपेन्सेस अमाऊंट आहे 850 रुपये. पुन्हा सेल्स रिटर्न लेस फ्रॉम सेल्स, मग लिहा बाय सेल्स लेस सेल्स रिटर्न. सेल्स रिटर्न 400 रुपये. 400 रुपये लिहा, त्याला कंस करा, खाली लाईन मारा. ओके.
सेल्स आल्यानंतर त्याच्यामधून लेस होणार. तर लँड अँड बिल्डिंग असेट्स आहे. ₹22,000 तुम्ही इनरला लिहा. ह्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे. 3 लाईन सोडा तुम्ही. आणि फर्निचर ओके. फर्निचर असेट्सचे ₹13,000 इनरला लिहा. ह्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे. कॅश ॲट बँक इथं 3 लाईन सोडा. ॲट बँक ₹5,000 आउटरला लिहून ठेवा. इन्व्हेस्टमेंट ॲसेट्सचे ₹7,500. ओके. ड्रॉइंग कुठं जातं? पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला. 2 ड्रॉइंग्स काय राहतं? 2 ड्रॉइंग. कारण हे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट कुणी कॉलेजमध्ये सांगत नाही, म्हणजे शिक्षक सांगत नाहीत. कारण हे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट असल्यामुळे हे ओपनच करावं लागेल तुम्हाला. कारण हे कुण्या कॉलेजमध्ये सांगत नाहीत. का सांगत नाहीत? हे डायरेक्ट लॅबिलिटी साईडला लिहितो आपण. लॅबिलिटी साईडला कॅपिटलमध्ये कॅपिटलची अमाऊंट लिहितो, त्याच्यानंतर लेस कॅपिटलमधून लेस करतो. ते पण फॉर्मॅट सांगतो आणि हे पण फॉर्मॅट तुम्हाला सांगतो कसं लेस होतं. ड्रायव्हिंग हे अर्चनाचे ₹1,200 अर्चनाच्या ठिकाणी लिहा. आणि ₹900 आहे हे प्रेरणाचे. ओके. ड्रॉइंग झालं. बॅड डेप्स. आता बॅड डेप्सचा आपण फॉर्मॅट बनवून ठेवतो आपण. बॅड डेप्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला जातो. 2 बॅड डेप्स किती? ₹200 इनरला लिहा. ॲड तुम्ही ॲड असं पण लिहू शकता किंवा असं पण लिहू शकता. ॲड लक्षात घ्या. प्लसचं चिन्ह पण कंसात टाकू शकता किंवा ॲड असं लिहू शकता. न्यू बॅड डेप्स. अमाऊंट असली अमाऊंट लिहा, नाहीतर नील म्हणून लिहा. ॲड न्यू RDD हे फॉर्मॅट आहे. आणि हे अमाऊंट आल्यानंतर 1 लाईन सोडा. आणि लेस तुम्ही लेस असं पण लिहू शकता आणि असं पण मायनसचं चिन्ह कंसामध्ये टाकू शकता. लेक्स ओल्ड RDDचा लॉंग फॉर्म काय? रिझर्व फॉर डाऊटफुल डेप्ट्स. लक्षात ठेवा. हे अमाऊंट आल्यानंतर आपण अमाऊंट लिहून टाकू. आता परचेसेस आपण लिहिलेले इथं ₹23,700. ₹23,700 कारण ह्याच्यामधून लेस होतात. लेस परचेस रिटर्न. आलं लक्षात? त्याच्यासाठी 2 लाईन सोडा म्हणलं होतं मी. असं जो नसू तुम्ही हे फॉर्मॅट लिहून ठेवा सेल्सचं आणि परचेस रिटर्नचं. कारण तुम्हाला लक्षात नाही राहणार की हे ट्राय बॅलन्समध्ये असतं. तुम्ही काही गडबडीत तुम्ही जागा नाही सोडणार, त्याच्यामुळे परचेस रिटर्न तुम्हाला लेस करता येणार नाही. हे फॉर्मॅट परचेसचं आणि सेल्सचं अशा पद्धतीने लिहून ठेवा. तुम्ही कधी पण ओपनिंग स्टॉक लिहिल्यानंतर परचेसेस लिहा. परचेसेस नंतर अमाऊंट असली तर इथून लेस करायची, नसली तर नील म्हणून लिहा. काय? असं नील म्हणून लिहा. समजलं? आणि जे अमाऊंट आहे ते आउटरला साईडला लिहून टाकायची. बॅड डेप्ट झालं आपलं. परचेस पण झालेले. आता डेबिट साईड झालेले, क्रेडिट साईड आपण 1 बाय 1. आता कॅपिटल काय? आता पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला जातं. बाय बॅलन्स. कारण आता अर्चना आणि प्रेरणा आहे, त्यांच्या कॅपिटल अकाउंटला कधीच त्यांचं नाव लिहिलेलं नाही, इथं वरती लिहिल्यामुळे त्याचं काय? बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. $40,000 आहे. 40,000 आणि 20,000 आहे प्रेरणाच. ओके. अदर्स लोन कुठे जातात?
लॅबिलिटी साईडला इथं 5 लाईन सोडा, इथं कॅपिटल लिहा आणि त्या खाली 5 लाईन सोडा. ऑदर्स लोन, ऑदर्स लोन किती आहे? 3000 रुपये. 3000 आउटरला लिहा, याच्यावर ॲडजस्टमेंट नाही. रिझर्व्ह फंड, रिझर्व्ह फंड लॅबिलिटी आहे 1000 रुपये. सन्ड्री डेटर्स, सन्ड्री क्रेडिटर्स 17,500 रुपये. बिल्स पेबल 5,000 रुपये. परचेस रिटर्न लेस फ्रॉम परचेस मधून किती आहे? 1000 रुपये. किती येणार? लेस करा. 22,700 रुपये. आउटरला लिहून ठेवा लगेच. समजलं? बिल्स ओके. बिल्स पे परचेस रिटर्न झालं. RDD 500 रुपये. ओल्ड RDD 500 रुपये. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला ओल्ड RDD म्हणून लिहा 500 रुपये फॉर्मॅटमध्ये. सेल्स आहे 30,200 रुपये. बाय सेल्स आपण लिहिलेले 30,200 रुपये. 400 लेस करा. 400 रुपये लेस केल्या किती येतं? 29,800 रुपये आउटरला लिहा. आलं सेल्स रिटर्न. आता इंटरेस्ट तुमचा फायदा आहे. मग इथं वरती जागा सोडा आणि बाय 2 लाईन सोडा आणि बाय इंटरेस्ट. इंटरेस्ट किती आहे? 310 रुपये. ओके. आता हे आपण ट्रायल बॅलन्स सॉल्व केलेलं आहे. आता ॲडजस्टमेंट 1 बाय 1 सॉल्व करतो. ॲडजस्टमेंटला मी लाल पेननी सॉल्व करतो, तुम्हाला ॲडजस्टमेंट ओळखू येतील. ओके. आता स्टॉक ऑन 31 मार्च 2019. तर हे तुमचा क्लोजिंग स्टॉक आहे, क्लोज केलेला. म्हणून बाय क्लोजिंग स्टॉक. फर्स्ट इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय क्लोजिंग स्टॉक उरलेला माल. आता ही दिलेला स्टॉक ऑन 31 मार्च इज व्हॅल्यूड ॲट कॉस्ट प्राइस 12,000 अँड मार्केट प्राइस 17,000. विच एव्हर इज लेस घ्यायचे. म्हणजे आपल्याला फर्स्ट इफेक्ट 12,000 रुपये लेस. कोणती आहे अमाऊंट? 12,000 कमी आहे अमाऊंट. जास्त अमाऊंट, मोठी अमाऊंट नाही घ्यायची, छोटी अमाऊंट घ्यायची. 12,000 रुपये. लक्षात आलं? आता ह्याचा दुसरा इफेक्ट असेट्स. तुमचा स्टॉक आहे, उरलेला माल आहे, त्याच्यामुळे काय होतं? असेट साईडला जातो. क्लोजिंग स्टॉक किती? 12,000 रुपये. ओके. त्यानंतर काय? आवर कस्टमर मिस्टर शेखर फेल टू पे हिज ड्यू ऑफ ₹800. 800 रुपये तुम्हाला दिलेले नाही आहेत. शेखर ह्या नावाचा एक कस्टमर आहे तुमचा. कस्टमर म्हणजे डेटर्स आहे. समजलं का? 800 रुपये. मग लेस करा. लेस बॅड डेब्ट्स 800 रुपये. लेस कर. झालं लेस. मग किती येणार अमाऊंट? लेस केल्यानंतर बघा, शून्यला शून्य, ह्या शून्याला पण शून्य. इथं किती आहे? 5 आहे. 5 मधून 8 जातात का? नाही. मग इथं किती झाली? 15. ओके. इथं झाले 7. 15 मधून 8 गेले किती राहतात? 7. 7ला 7 आणि 1, जसे जसे 1. 17,700 रुपये. ओके. ह्याचा दुसरा इफेक्ट कुठं जातो? बॅड डेप्सचा. आपण बॅड डेप्स पाहिलेले, ती फॉरवर्ड बनवून ठेवलेले. न्यू बॅड डेप्स 800 रुपये. ओके. न्यू RDD आहे का? नाही. मग नील लिहा असं आणि ह्याची अमाऊंट करा. किती? 800 आणि 200 1000 रुपये.
ओके, 1000मधून 500 गेले, किती राहतात? 500 राहतात. आउटरला लिहून ठेवा. समजलं? हे तुम्हाला फॉर्मॅट माहिती पाहिजे. बॅड डेप्टचं लेस झाले 500 रुपये आउटरला. तर नेक्स्ट काय? 1/8 ऑफ पेटेंट्स आर टू बी रिटर्न ऑफ. पेटेंट्सवर काय 1/8. आता डायरेक्ट त्यांनी दिलेले की बाबा 1/8 ही तुम्हाला काढायची. मग काढा. 1/8 कसं काढताय बघा, येतं का तुम्हाला? आता बघा 10% तुम्हाला काढायची. फॉर एक्झाम्पल 10% तुम्हाला इथं 10% तुम्हाला एक अमाऊंट 2000ची काढायची. म्हणजे काय करणार तुम्ही? 10/100 करणार. हे शून्य गेला, हे शून्य गेला, किती? 1/100 10 राहतं. मग काय होतं त्याच्यानंतर 5% काढायचे तुम्हाला. 5% त्या पद्धतीनं तुम्हाला काढून दिलेले 1/8. 5% काढा तर 5%चं कसं होतं? 5/100. 5 1 5, 5 दुनी 10 म्हणजे 1/20. 5 दुनी 10, 1/20 असं 1/8 काढलेले. मग लिहा. मग लेस रिटर्न ऑफ. लेस रिटर्न ऑफ किती? 1/8 कितीचं काढायचे आहे? गुणिले 200 सॉरी. मग ह्यालाही तुम्ही गुणाकार भागाकार करा. आता 8 1, आता इथं भागाकार करून दाखवतो तुम्हाला. असा भागाकार करायचा. 2000 भागिले 8. 8 दुनी 16ला 6, 2 आले वरी. 8 दुनी 16ला 6, उरले 4, 40 झाले. ही शून्य घेतलं, इथलं 40 झाले. 8 पंचेन 40 आणि ही शून्य. 250 रुपये. ओके, 250 रुपये तुम्हाला आलेले. हे 250 रुपये लेस करा. 2000मधून 250 गेले, किती होतात? शून्यला शून्य, इथला एक इथे गेला, घेतला, झाली 10. 10मधून 5 गेले, 1 राहिला. इथं 9मधून 7 गेले. 10मधून 5 गेले, 5 राहतात. सॉरी, इथं 9 राहतात. 9मधून 2 गेले, 7 राहतात. आणि इथे 1 राहतो. 1750. आता रिटर्न ऑफ आपल्याला 250 रुपये प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. टू पेटेंट्स रिटर्न ऑफ. टू काय? पेटेंट्स रिटर्न ऑफ. टू पेटेंट्स रिटर्न ऑफ किती? 250 रुपये आउटरला घेऊन ठेवायचे डायरेक्ट. काही संबंध नाही आहे त्याचा. आता बघा, ही अ पार्ट ऑफ फर्निचर ₹5000 इन परचेस ऑन 1 ऑक्टोबर 2018. ओके. डिप्रिशिएशन ऑन लँड अँड बिल्डिंग 10%. आधी डिप्रिशिएशन लँड अँड बिल्डिंगचे आपण 10% काढू. सिंपल. लेस डिप्रिशिएशन ऑन डिप्रिशिएशन @ 10%. डिप्रिशिएशन किती आहे? @ 10%. 22,000चे 22,000 गुणिले 10 भागिले 100. हे शून्य गेला, हे शून्य गेला, हे शून्य गेला, ही शून्य गेला. म्हणजे किती राहतात? 2200 रुपये राहतात. 2200 लेस करा तुम्ही याच्यातून. उरलेली रक्कम तुम्हाला लिहून टाका. 2200 लेस केले तर किती राहतात तुमचे? बघा, शून्यला शून्य, शून्यला शून्य. इथं काही नाही, म्हणजे इथला एक इथं घेतला, 10 झाले. 10मधून 2 गेले, 8 राहतात. इथे 1 राहतो, 1मधून 2 जात नाहीत. म्हणजे इथला एक इथे घेतला, 11 झाले. 11मधून 2 गेले, 9 आणि 1ला 1. बघा, समजलं नसलं तर अजून करून दाखवतो. ही शून्यला शून्य घेतला जसे जसे, ही शून्यला शून्य घेतला जसे तसे. आता इथं काय होतं? इथं शून्य आहे, इथं 10 घ्या. 10मधून 2 गेले, 8 राहतात. इथं राहतात 1, 1मधून जात नाहीत, म्हणजे इथं 11 होतात. 11मधून 2 गेले, 9 राहतात. आणि इथं काय आहे? 1 आहे.
म्हणजे 1ला जसे जसे 19,800 रुपये आपण हे डिप्रिशिएशन आपण करू. आता 10% डिप्रिशिएशन काढलेलं आहे. त्यानंतर आता 5% तुम्हाला डिप्रिशिएशन काढायचे. त्याची काय करायचं तुम्ही इथं लिहा कंसात वर्किंग नोट नंबर 1. काय वर्किंग नोट नंबर 1. आता फर्निचरचे आपल्याला वर्किंग नोट नंबर 1 काढायचे. मग आता मी इथं वर्किंग नोट नंबर 1 काढून देतो तुम्हाला. दुसऱ्या पेजवर जात नाही कारण तुम्हाला समजणार नाही. लिहा मग वर्किंग नोट नंबर 1. हे तुम्ही सेपरेट पेजवर लिहित जावा एक्झाममध्ये. असं आता तुम्ही सॉल्व करते वेळेस लिहित जावा, पण एक्झाममध्ये तुम्ही पेज हे कोरं पेज आहे ना, कोऱ्या पेजवर लिहित जावा, तुम्हाला समजून जाईल. काय डिप्रिशिएशन ऑन फर्निचर. डिप्रिशिएशन ऑन फर्निचर किती @5% काढायचे. ओके, किती आहे तुमचं 13,000 रुपये डिप्रिशिएशन आहे. किती 13,000 रुपये डिप्रिशिएशन आहे. ओके, आता बघा 4 नंबरचा ॲडजस्टमेंट वाचा. अ पार्ट ऑफ फर्निचर विथ 5,000 इज परचेस्ड ऑन 1 ऑक्टोबर 2019. मग आता ह्याच्यात 2 पार्ट. 5,000 तुम्हाला परचेस केलेले. 13 मधून 5 गेले, किती राहतात 8,000 रुपये. ओके, हे 8,000 कधीचे 8,000 ज्या वेळेस आपल्याला 31 मार्च 1 एप्रिल 2018 टू 31 मार्च 2019 किती आहेत. ही 1 एप्रिल 2018 टू 31 मार्च 2019 हे तुमचं फायनान्शियल इयर आहे. हे 8,000वर 5% काढायचे तुम्हाला, म्हणजे 12 महिन्यासाठी 5,000 आणि 8,000वर 12 महिन्यासाठी आणि 5,000वर आता बघा ऑक्टोबरला परचेस केलेलं आहे, म्हणजे 1 ऑक्टोबर 2018ला परचेस केलेले आहे. दिले 1 ऑक्टोबर 2018. संपते कधी 31 मार्च 2019 तुमचं संपणार आहे. ओके, तर 5,000वर काय करायचं तुम्ही बघा. ही 12,000 आहे 12 महिन्यासाठी. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च 6 महिन्यासाठी. किती महिने 6 मंथ. ओके, 6 मंथ. मग 8,000 गुणिले 5 भागिले किती टक्के काढायचे 5% काढायचे भागिले 100. किती महिन्यासाठी गुणिले 12 महिन्यासाठी म्हणजे 12. ओके, ही गेला ही गेला, हे 12 × 12 संपलं. आता आपल्याला 8,000 रुपये काय, ही शून्य गेला ही शून्य गेला. 80 गुणिले 5 8 5 0 0 8 5 40 400 रुपये. तर 5,000 गुणिले 5% काढायचे भागिले 100 गुणिले 6 महिने 6 महिन्यासाठी भागिले 12. ओके, भागिले 12. 6 × 6 6 2 12. ही शून्य गेला ही शून्य गेला ही शून्य गेला ही शून्य गेला. 50 गुणिले 5 भागिले राहतात 2. बेक बे बे दुनी 4 उरला 1 बे 5 10 250 रुपये 25 रुपये भागिले 2 केलं तर 25 रुपये. 25 गुणिले 5 5 5 25ला 5 हातच्याला 2 5 5 5 दुनी 10 2 12 125. मग काय करणार 400 प्लस 125 किती होतात 400 गुणिले 125 500 बरोबर 525. हे तुमचं काय डिप्रिशिएशन ऑन फर्निचर. मग वर्किंग नोट नंबर 1. ओके, ती एक्झामिनर जो पेपर चेक करतो ना तो लगेच समजून जाणार की तुम्ही वर्किंग नोट नंबर
वन केलेली आहे. मग ते हे आपण डिप्रिशिएशनची वर्किंग नोट अशी काढलेली आहे. मग लिहा, मग किती आले 525 रुपये. लेस करा 525 रुपये किती येतात आउटरला बघा. इथं 10, इथं 9, आणि इथं 8. बुक ठीक आहे. 10 मधून 5 गेले 5 राहतात. 9 मधून 2 गेले 7 राहतात. आता इथं 9 राहतात. 9 मधून इथं काय राहतात 9 राहतात. इथला एक इथं घेतला, इथं 9 होते. इथला एक इथं घेतल्यामुळे इथला एक इथं घेतलं 9 राहिले. इथं पण 9 राहिले. हे 10 होते 9 राहिले. 9 घ्या इथं. इथला एक इथं घ्या 9. 9 मधून 5 गेले 4. इथं राहतात जसे 12. इथं 2 राहतात 12. ओके 12,475 रुपये तुम्ही आउटरला लिहा. आता हे डिप्रिशिएशन झालं. डिप्रिशिएशनचा आता पहिला इफेक्ट झाला लँड अँड बिल्डिंग आणि फर्निचरचा. दुसरा इफेक्ट कुठं जातो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. टू डिप्रिशिएशन. लँड अँड बिल्डिंग लिहा. लँड अँड बिल्डिंग किती आहे. लँड अँड बिल्डिंग किती आलेले 2200 रुपये. 2200 रुपये तुम्ही इथं लिहा आउटरला, इनरला लिहा. आणि फर्निचर लिहा 525. टोटल अमाऊंट किती येते 525. आणि हे बघा ॲड करा 25 लिहा लास्टला. 5 आणि 2 7 आणि 2 जसे म्हणजे 2725 रुपये. ओके हे झाली तुमची पाचवी झाली ॲडजस्टमेंट. डिप्रिशिएशन ऑन लँड अँड बिल्डिंग 10% अँड फर्निचर 5%. समजलं फर्निचर कसं काढलेलं आहे आपण. आता आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस वेजेस दिलेले 300 रुपये आणि इलेक्ट्रिसिटी चार्जेस दिलेले 200 रुपये. आता ही ॲड करा. तुम्ही ॲड करा वेजेसमध्ये. वेजेसमध्ये ॲड करा आउटस्टँडिंग एक्सपेन्स, आउटस्टँडिंग वेजेस. काय करा आउटस्टँडिंग वेजेस किती 300 रुपये. आउटरला लिहा मग किती होतात बघा. 0 5 जसे 9 आणि 3 12 1250 रुपये. आता इलेक्ट्रिसिटी चार्जेस ॲड प्लसचं चिन्ह किंवा ॲड असं पण लिहू शकता. ॲड बरं. आउटस्टँडिंग इलेक्ट्रिसिटी चार्जेस. आउटस्टँडिंग मी शॉर्टकट लिहितो. आउटस्टँडिंग इलेक्ट्रिसिटी चार्जेस किती 200 रुपये. 200 रुपये 1400 आणि 200 1650 रुपये. ओके आता हे दुसरा इफेक्ट याचा. दुसरा इफेक्ट कुठे जाणार लॅबिलिटी साईडला. लिहा आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस वेजेस आणि इलेक्ट्रिसिटी चार्जेस. किती 300 आणि 200 500 रुपये आउटरला लिहा. आलं समजलं. अशा प्रकारे आता ऑल इंटरेस्ट ऑन कॅपिटल अलाव इंटरेस्ट ऑन कॅपिटल 3% तुम्हाला काढायची. ओके ठीक आहे काढू आपण 3% काढू. आता हे वर्किंग नोट नंबर 2 तयार करतो आपण. काय
वर्किंग नोट नंबर 2, इंटरेस्ट ऑन कॅपिटल. ऑन कॅपिटल @3%. अर्चना कॅपिटल किती आहे? अर्चनाचं कॅपिटल 40,000 रुपये. 40,000 आहे. आपल्याला 3% काढायचे. किती? 3% गुणिले 3/100. ही शून्य गेला, ही शून्य गेला, 1 2. किती आले? 3 0 0 3 0 0 3 चौक 1200 रुपये अर्चनाच कॅपिटल इंटरेस्ट आलेलं आहे. इंटरेस्ट ऑन कॅपिटल इंटरेस्ट आलेलं आहे. इंटरेस्ट किती आला आहे? आता अशाच प्रकारे तुम्हाला प्रेरणाचं काढायचे. प्रेरणा कॅपिटल किती आहे? 20,000 रुपये. त्याचा इंटरेस्ट किती आहे? 3% काढायचे. भागिले 100, 3/100. शून्य गेला, 2 शून्य गेले, 3 दोन्ही 600 रुपये तुमचा इंटरेस्ट आला आहे. किती आला? इंटरेस्ट आलेला आहे. ओके. मग आता हे तुम्ही काढलेले. अशा प्रकारे तुम्हाला आता एंट्री मारायचे. 2 एंट्री मारायचे. पहिला इफेक्ट कुठे जातो? बाय पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल. ऑन कॅपिटल कंसातल्या वर्किंग नोट नंबर 2 कसं काढले ती तुम्ही लगेच समजून येईल. किती आहे? 1200 रुपये आणि 600 रुपये. ओके. अशा प्रकारे तुम्ही आता ह्याचा पहिला इफेक्ट झाला. दुसरा इफेक्ट कुठं जातो? इंटरेस्ट देता कॅपिटलवर जाते. तुमचं खर्च झालाय तुम्हाला. 2 प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला दुसरा इफेक्ट 2 इंटरेस्ट ऑन कॅपिटल. इंटरेस्ट ऑन कॅपिटल किती आहे? अर्चनाच लिहा. अर्चना 1200 रुपये आणि प्रेरणा 600 रुपये. किती? टोटल 1800 रुपये. आलं लक्षात? टोटल 1800 रुपये आउटरला लिहून ठेवा. हे झाले तुमचे ॲडजस्टमेंट झाले. आता 1 बाय 1 आपण क्लोज करू. बघा 29,800 आणि 12,000 रुपये. किती येते टोटल? टोटलला मी एक पेन घेतो. क्लोज करते वेळेस ब्लॅक पेन घेतो. तुम्हाला समजून जाईल. ट्रेडिंग अकाउंट 1 बाय 1 आपण क्लोज करू. 29,800 आणि 12,000 41,800 होतात. 41,800 रुपये. आणि ही इक्वली टोटल करा. आता क्रेडिट साईडची टोटल आणि डेबिट साईडची टोटल करा. 22,700 8,560 रुपये आणि 1250 आणि 1,000. 1250 आणि 1,000 किती? 2,250 प्लस 8,550 किती होतात? 10,700 10,810 रुपये. ओके. आणि 22,700 तर टोटल होती 33,510 रुपये. 33,510 रुपये. मग कोणती मोठी आहे? क्रेडिट साईडची मोठी. त्यामुळं दोन्ही साईडला तुम्ही टोटल लिहा. ते क्रेडिट साईडचे 41,800 41,800 रुपये. आता इथं लिहितो मी 41,800
हा 41,800 मायनस 33,510 किती 33,510 टोटल काय येते बघा. लेस करा, हे शून्याला शून्य, शून्यमधून एक जात नाही म्हणजे 10 झाले. 9 लिहा इथं 90. इथे किती राहतात 7, 7 मधून 5 गेले 2, 1 मधून 3 जात नाहीत, इथं 1 घेतला 11 झाले. मधून 3 गेले 8 राहतात. इथं 3 3 3 मधून 3 गेले 0 म्हणजे 8,290. 8,290 ह्याला नाव काय आहे टू ग्रॉस प्रॉफिट. आपण फाइंड केला काय म्हणतो टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन. टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन. आता ही आपण ट्रान्सफर करायची कुठल्या डेबिटचं क्रेडिटला, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन. ब्रॉट डाऊन किती आले 8,290 प्लस करा ही 8,290 प्लस 310 रुपये किती इथे बघा टोटल 8,600 रुपये. ओके, आता इकडली अमाऊंट बघा ॲड करा फटाफट. 1,650 प्लस 800 16 24 आणि 2,500 रुपये वरचे 2,500 3,000 3,000 आणि इथं ॲड करा 5,000 अजून एक राहिली इथं लिहायचं माझ्याकडून चुकून राहिलेलं आहे ते इंटरेस्ट ऑन कॅपिटल राहिलेलं आहे. काय राहिलेलं आहे इंटरेस्ट ऑन कॅपिटल टू सेकंड इफेक्ट लिहायचं राहिलेलं आहे. इंटरेस्ट ऑन कॅपिटल अर्चनाचं किती आहे 1,200 आणि प्रेरणाचा 600 रुपये. आपण कुठे लिहिलेले ते चुकून आपण ह्याची एंट्री इथं लिहिलेली आहे. तेच म्हणतो मी बॅलन्स शीटला लिहिलेली. आलं का लक्षात. कुठं लिहिलेलं होतं ते चुकून आपण बॅलन्स शीटला लिहिलेले हे आपल्याला लिहायचे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. मी लिहिलेलं आहे कुठं म्हणून पण चुकलं आहे आपलं इथं लॅबिलिटी साईडला. ते आपल्याला लिहायचे अर्चना आणि प्रेरणा 1,200 रुपये आणि 600 रुपये हे 1,800 रुपये आउटरला. तर टोटल येते बघा आता इथपर्यंत 3,000 आली ती 2,000 3,000 आणि 2,000 5,000 वरचे 50 राहिले तिथं अजून 7,750 आणि 25 75. ओके 7,775 7,775 कोणती मोठी आहे 8,600 मोठी आहे. मग 8,600 मोठी आहे 7,775 पेक्षा. मग लिहा मग इथं दोन्ही पण अमाऊंट ही करा. लिहा इथं कोणती मोठी आहे 8,600 रुपये मोठी आहे. 8,600 रुपये क्रेडिट साईडची मोठी 7,750 आलेली. लेस करा 7,750 इथं 10 इथं 9 इथं पुन्हा परत 14 येईल आणि 7ला 7 तसे बघा 5 9 मधून 2 आणि 15
15मधून 7 गेले, इथं 5 राहतात, इथे इकडे घेतला आहे. 15मधून 7 गेले, 825 रुपये तुमचं नेट प्रॉफिट आलेलं आहे. काय आलेलं आहे? 825 रुपये. ह्याला नाव द्या टू नेट प्रॉफिट कॅरीड डाऊन, फाइंड केलेलं आहे. आता आपल्याला हे रेशोनुसार